नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा। तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितल्यात ब्रह्मनेरे गावचो शिगमोत्सव आणि आता मी इलं आचरे गावात। आचरे गावचो शिगमोत्सव बघून आचरा पिरावाडीमध्ये। तर आता मी परागदादाच्या घराकडे जाय आणि परागदादा आता मेकअप करता। एकंदरीत आजच्या या शिगमोत्सवात 5वा दिवस हा त्यांचो आणि आज गाव मागणीचो कार्यक्रम हा। तर आता मेकअप करता, आतमध्ये मेकअप करता तो बघूया आणि नंतर परागदादाकडून आजच्या या कार्यक्रमाविषयी, आजच्या या उत्सवाविषयी माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ सुरुवात करूया। बघा आता इकडे मेकअपला सुरुवात झाली। सुरुवातीच आहे फाउंडेशन ना, लाईट गेली ना, लाईट गेलं, मी बाहेर बसलो जरा। संपूर्ण मेकअप झाल्यानंतर बघूया आणि नंतर साडीबिडी नेसान कसं दिसता परागदादा। आता फाउंडेशन वगैरे मगाशी मारून झाला आणि आता इकडे मेकअप झालो आणि आता इकडे ना केशभूषण म्हणजे केस बांधूचे काम चालू आहे। आणि याच्यासाठी ना एकट्याचा हात नसता, तर याच्या मागे मागे बरेच जण, म्हणजे इकडे बघा हे पण येतात केस विंचरूच्यासाठी। रियाज जोशी आणि आपली वहिनी पण मदत करतात साडी नेसवण्यासाठी। आणि परागदादा इकडे रेडी जाता आणि काय आणि एकदम केसासाठी हा अजून हा काय ती मध्ये येते तशी। ही नसली तर ती होतं। ही आता दररोज म्हणजे 4 दिवस आजच्या दिवसात 4 वेळा होता ना मेकअप। आयुष्यातलं सगळ्यात अवघड काम साडी नेसणं। बरं परागदादा, मी काय म्हणतो, या आता तुम्ही जे साडी वापरतात ना, म्हणजे दिवसाक 1 वेळा, कधी कधी 2 वेळा, आता 5वा दिवस आता आजच्या दिवसात 4 वेळा साडी बदलताला तुम्ही। तर ही साडी तुम्ही स्वतः खरेदी केल्यात का कसं काय? साडी कशी असतं माझ्या गाववाले देतात। आणि जर समजा तुझ्या घरात शुभ कार्य झाला, हां लग्न झाला, काय मुलगा मुलगी झाली असा किंवा तुझी इच्छा असा, तर तू साडी देऊ शकतो। ओके, साडी द्यायची, मग गावकऱ्यांकडनं मांड्यावरती गाराणा घातला जाता आणि गाराणा घातल्याच्या नंतर ती साडी माझ्याकडे किंवा जो कोण कोळीण असतात त्याच्याकडे आणून देतात। मग ती तुम्ही 5 दिवसात वापरायची असं। तर मित्रांनो, रंगभूषा, केशभूषा आणि साडी वगैरे परिधान करून परागदा फायनली ह्या लुकमध्ये दिसता। तर आजच्या या कार्यक्रमाविषयी थोडक्यात म्हणजे पिरावाडीचा शिगमोत्सव कसं साजरा केला जाता परागदादाच्या तोंडून आपण ऐकूया।
तर आता काय सांगशील आजच्या शिगमी या कार्यक्रमाबद्दल? शिमगा महोत्सव आमचा असता तो होळीच्या तिसऱ्या दिवशी तुकाराम बीच या दिवशी पहाटे गाव जागून केला जाता आणि एक वेगळी परंपरा आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी. आपल्या कोकणपट्ट्यात तुम्ही बघितलं तर घुमटावरती फाग म्हणून घुमट वादन केलं जातं, परंतु आमच्याकडे नाट्यसंगीताची परंपरा आहे. नाट्यसंगीत म्हणून घुमट वादन केलं जातं आणि खूप आनंदाचं वातावरण असतं. हे माझं 3रं वर्ष कोळीण आहे आणि आज समीर आला आहे 5व्या दिवशी, म्हणजे उद्या सकाळी पहाटे काकड आरती होऊन धूळ होईल. हा आपला एकूण 5 दिवसांचा शिमगा महोत्सव आहे आणि या 5 दिवसात जवळपास 11 वेळा मेकअप करावे लागतात आणि 11 वेळा साडी नेसावी लागते. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिंगल, चौथ्या दिवशी 1, 2, 3 वेळा आणि 5व्या दिवशी 4 वेळा, असे एकूण 11 मेकअप आणि 11 वेळा साडी नेसावी लागतात. साड्या ज्या आहेत त्या ज्यांना ज्यांना द्यायच्या असतील, ज्यांची इच्छा असेल किंवा ज्यांच्या घरात काही शुभकार्य झालेले असेल तर ते लोक साडी देतात आणि आपल्या देवासाठी किंवा कोणीसाठी दिले जातात. आणि अशा पद्धतीने हा आमचा शिमगा छानपैकी पार पाडला जातो. आता हा आहे शेवटचा दिवस आणि या 5ही दिवशी 4 दिवशी प्रत्येक वाड्याचे, म्हणजे आपल्याकडे 4 वाडे आहेत, पिरावाडीत 4 वाडे आहेत, या 4 वाड्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात घुमट वाद्य किंवा मांड उभा करून. आणि 5वी जी रात्र आहे ती गावाची रात्र असते. ती गावाची रात्र सगळे संपूर्ण गाव मिळून आपली ही संपूर्ण गावाची रात्र साजरी करतात. अशा पद्धतीचा हा शिमगा महोत्सव असतो. आणि 4थ्या आणि 5व्या दिवशी गाव मागणीचा एक मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे ग्रामोन्नती मंडळाचे जे सभासद आहेत त्या सर्व सभासदांच्या दारावरती जाऊन थाप मारली जाते. आज 5वा दिवस आणि शेवटच्या टप्प्यातील आज गाव मागणी आहे, तीही तुम्ही आता पुढे पाहणारच आहात. या गाव मागणीच्या निमित्ताने सगळेजण येतात आणि संपूर्ण गावात खूप छान वातावरण सगळीकडे फिरते. गाठीभेटी, आपले पाहुणे सोयरे कोण असतील, मित्रमंडळी असतील तर ते लोक सगळे येतात, गाठीभेटी होतात. आणि 6व्या दिवशी पहाटे काकड आरती घेऊन या कार्यक्रमाची सांगता होते आणि त्याच्यानंतर शनिवारी आपला या शिमगा महोत्सव सांगतेचा एक महाप्रसादाचा एक छोटासा कार्यक्रम असतो. तो झाला की आपली हा 5 दिवसाचा शिमगा महोत्सव पार पाडला जातो. एकंदरीत बघितलं तर आचरा गावात वेगवेगळ्या रूढी परंपरा आतापर्यंत जपान दिल्या आणि मी डाळपसोरी अनुभव घेतलेला आहे. बरोच अनुभव, चांगला अनुभव माका येलो. खूप खूप शुभेच्छा या कार्यकर्त्यात, या भारी वाटला. तर आता थोड्या वेळात आपण जातलो चव्हाट्यावरती, जातलो मांडावरती, जातलो काय तिकडे एक कार्यक्रम असता, कसं उत्सव होता. ऍक्च्युली सकाळी येईल पण म्हटलं दुपारनंतर आपण सुरुवात करूया, मेकअप वगैरे सगळा घेऊन. मग म्हटलं आता पुढचं काय असं आता बघूया. मांड उभं करतोय आता, म्हणजे 2 गाणी म्हणणार आणि नंतर गाव मागणीसाठी आपण शंकरवाडी येथे जाणार. तर गाव मागणी म्हणजे काय असतं या थोडक्यात तुमका बघू गावात या व्हिडिओत. म्हणजे संगमेश्वर साठी, म्हणजे आपल्या वरच्या पट्ट्यात जशी पालखी प्रत्येकाच्या दारात जातात, तसं आपलं कोळीण जी आहे ती प्रत्येकाच्या दारावरती जाऊन थाप मारली जाते. आणि हा आमचा गोमोचा खेळ नाही आहे, कारण बरेचसे जण मला विचारतात आज खायच्या गावात जायचे, आज खायच्या गावात. तर हा आमचा म्हणजे गावातला असा पण दैविक बाबा असा आहे, त्याच्यामुळे ही परंपरा चालत दिलेली असं. आणि गोमूचा खेळ आणि हा परस्पर संपूर्ण ऑपोजिट असा आहे. हे बघा आता इकडसून घराकडसून बाहेर पडतात, चव्हाट्याकडे जाव.
चालू झालं.
मित्रांनो बघू शकता संध्याकाळची साधारण 5:30 वाजले आहे. अजून पण कार्यक्रम चालूच हा लेट पर्यंत असतो. हे सगळी बीच एरिया बघा, रेती रेती.
लाडू घे मसाले मित्रांनो सूर्यास्त होई दिलो 6:15 वाजले. अजूनही पब्लिक बघा, सगळे लहान मोठे या कार्यक्रमात सहभागी आहेत. खूप मजा येता.
कशी भरा सकाळी भरली ना वतनीला
आनंद झाला आनंदी आनंद झाला कोणता
तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशीची दुपारा आणि 3 तासाच्या प्रवासानंतर आचऱ्यातून मी दोडामागच्या दिशेने आहे आणि दोडामागमध्ये पोचलोय कळण्यात आहोत. तर मित्रांनो, एकंदरीत असो व्हिडिओ होतो आचऱ्याची गोमू आचऱ्याची कोळीण बघूच्यासाठी मी खास आचऱ्यात गेलोय दोडामार्ग वरसून. कोकणातले पारंपरिक उत्सव जपणारो आचरे गाव आणि आचरे गावचे विविध कार्यक्रम विविध उत्सव तुमका बऱ्यापैकी माहिती असते, जसे की डाळपस्वारी, त्याच्यानंतर अजून शिगमोत्सव ह्यो आता जो तुम्ही बघितल्यात. रामनवमीचा अजून एक मोठा उत्सव जाता तिकडे. तर परागदादाकडे गेलोय आचऱ्याची कोळीण बघू, कोळीण काय असता किंवा इतर तिकडे त्यांच्याकडे गाव मागणीचा कार्यक्रम आणि मुंबई चाकरमानी मुंबईसून खास या कार्यक्रमाक येतात, या उत्सवाक येतात. तर एकंदरीत असो व्हिडिओ होतो. व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ टाकतले त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मित्रांनो, याच्या पुढच्या व्हिडिओ आपण 2 अजून व्हिडिओ शूट केल्यात, ते म्हणजे माण कसं उभं करतात आणि त्याच्यानंतर अजून एक आपण व्हिडिओ शूट केला होतो, म्हणजे ज्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता जातात ती काकड आरती. तो पण व्हिडिओ येतो पुढचा, तो पण नक्की बघा.